नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मॅथमॅटिकल गुरुजी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचं गणित भाग 1 मधलं पहिलं प्रकरण, ज्याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे। या पाठामध्ये आज आपण पाहणार आहोत सराव संच 1.2। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की सराव संच 1.1 कसं सोडवायचं, त्याचबरोबर 1.2 मधील पहिला प्रश्न, दुसरा आणि तिसरा याची आपण या माहिती पाहिली होती गेल्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण चौथा प्रश्न, पाचवा आणि सहावा सराव संच 1.2 मधील। तुम्हाला जर सराव संच 1.1 पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। त्याचबरोबर सराव संच 1.2 मधील आपण पहिली 3 प्रश्न सोडवलेली होती, त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तेथे जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सराव संच 1.2 मधील आपल्याला चौथा, पाचवा आणि सहावा प्रश्न। चला तर मग पाहूया सराव संच 1.2 मधील चौथा प्रश्न। काय म्हटलं आपल्याला, खालील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवायचे आहेत आपल्याला। त्यासाठी इथं आपल्याला चौथा जो समीकरण दिलेला आहे, काय दिलं इथं 3x - y = 2 आणि 2x - y = 3। हे आपल्याला काय करायचं, इथं हे एक समीकरण घेऊन आपल्याला इथं आलेख पद्धतीने इथं सारणी पूर्ण करायचं आहे। त्याचबरोबर दुसरं समीकरण घेऊन इथे एक सारणी पूर्ण करायची आपल्याला, आणि या दोन सारण्या आपल्याला इथं आलेखावर दाखवायच्या आहेत, आणि या दोन सारण्याचा जो छेदनबिंदू असेल तेच आपलं उत्तर असणार आहे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पाहूया अगदी सहज आणि सोप्या भाषेत कसं सोडवायचं। चला, इथं काय दिलेलं आपल्याला 3x - y = 2 हे समीकरण आहे। 3x - y = 2 याला काय करूया आपण विद्यार्थी मित्रांनो, याला आपण y स्वरूपात घेऊया। y स्वरूपात म्हणजे काय घ्यायचं आपल्याला, y स्वरूपामध्ये जर घेतलं तर एकदम सोपं आणि ॲक्युरेट उत्तर येईल आपल्याला। पाहिजे वजा y आपल्या जागेवर y स्वरूपामध्ये घ्यायचं आपल्याला, हे 2 आपल्या जागेवर, हे +3 तिकडे गेले -3 झाले, म्हणजेच हे वजा y नको, आपण अधिक y करूया। म्हणून y बरोबर हे +2चं काय झालं -2, आणि हे -3चं काय झालं +3, म्हणून y बरोबर काय येतील, मग आपण आधी x घेऊया नंतर y, हे 3x - 2 म्हणजेच काय आलं y बरोबर 3x - 2। आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला xच्या ज्या किमती आहेत ते आपल्याला मनानं घ्यायचे आहेत। मनानं घेते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की किमती आपल्याला छोट्या छोट्या घ्यायच्या आहेत, कारण आपल्याला इथं आलेख कागदावर हे आपल्याला किमती दाखवायचे असतात। त्यामुळं सहसा जर आपण छोट्या किमती जर घेतल्या तर आपल्याला एकदम सहज आणि सोपं होईल। काय घेऊया आपण, 0, 1, 2 एक्सची किंमत घेऊया आपण, x बरोबर 0, 1 आणि 2 अशा किमती घेऊया। मग आपण y या स्वरूपामध्ये टाकू। काय घेतलं आपण, x बरोबर जर 0 घेतलं तर समीकरण काय आपलं y बरोबर 3x - 2, म्हणजेच आपल्याला काय घेतलं आपण x बरोबर 0, y बरोबर 3 गुणिले x ची किंमत 0 - 2, म्हणून y बरोबर काय येईल आपल्याला 3 × 0 0 - 2, म्हणून y बरोबर काय येईल आपल्याला 2। y बरोबर काय किंमत आली आपल्याला 2 आलेली आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय आलं आपल्याला 3 गुणिले 0 - 2, 0 मधून 2 गेले -2 येईल आपल्याला। x बरोबर 0 तर y बरोबर काय आलं -2। त्याचबरोबर आता आपल्याला इथं x बरोबर 1 घेऊया, x बरोबर 1 तर y बरोबर काय समीकरण आपल्याला y बरोबर 3x - 2, म्हणजेच y बरोबर xच्या ठिकाणी आपल्याला 1 टाकायचं आहे। 3 गुणिले 1 - 2, म्हणून y बरोबर 3 × 1 = 3 - 2, म्हणून y बरोबर काय आलेलं आहे आपल्याला, y बरोबर 3 मधून 2 गेले 1 राहिलं, म्हणजेच x बरोबर 1 असताना y बरोबर पण काय आलं 1। इथं लगेच लिहून टाकायचं आपण x, yचं 0, -2, आणि इथं काय आलेलं आहे 1, 1। आता पहा x बरोबर जर आता आपल्याला x बरोबर काय घेऊया आपण 2, तर समीकरण काय आहे आपलं y बरोबर 3x - 2, म्हणून y बरोबर काय येणार आहे 3xच्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं आहे 2 - 2, म्हणून y बरोबर 3 × 2 = 6 - 2, म्हणून y बरोबर काय आलं 6 मधून 2 गेले 4, y बरोबर काय आलं आपलं 4, म्हणजेच x, y काय आलं 2, 4। या पद्धतीने आपण याची काय केलेली आहे आपण
सारणी पूर्ण केलेली आहे पहिल्या समीकरणाची. आता दुसरं समीकरण आपल्याला इथं घेऊया. दुसरं समीकरण काय आहे पहा इथं, 2x वजा y बरोबर 3 हे आहे. याला पण आपण काय करूया, y स्वरूपामध्ये घेऊया. पहा y स्वरूपात घेतल्यानंतर काय येईल, हे वजा y आपल्या जागेवर, हे 3 आपल्या जागेवर, हे 2x अधिक आहेत तिकडे गेले वजा 2x झाले. आता हे वजा y नको आहे आपल्याला, तर वजा y आपल्याला काढायचं आहे. तर पुढच्या समीकरणाच्या दोन्ही बाजूचे आपल्याला चिन्ह चेंज करावे लागतील. म्हणजेच y बरोबर हे अधिक 3चं काय होईल वजा 3 आणि हे वजा 2xचं काय झालं अधिक 2x. म्हणून y बरोबर आपण काय करूया आधी x घेऊया, म्हणजे 2x वजा 3. समीकरण काय झालं आता मग, समीकरण 2 काय झालं, समीकरणाला 2 नंबर देऊया. y बरोबर 2x वजा 3. आता याच्या ज्या किमती आहेत ते पण आपण मनानं घेऊ शकतो. म्हणजेच काय, y बरोबर आपण 2x वजा 3 हे समीकरण टाकलं. आता आपण किंमत पण आपल्याला छोटी छोटीच घ्यायचं, आपल्याला 0 1 2 घ्या किंवा वजामधले घेतलं तरी चालतं, काय अडचण येणार नाही आपल्याला. म्हणजेच काय घेऊया आपण, इथं काय घेतले 0 1 2. आता आपण 2 3 4 घ्या किंवा वजा 1 वजा 2 आणि 0 असंही घेतलं तरी चालतंय. कोणत्याही किमती घेतलं तरी आपल्याला काय अडचण नाही. इथे घेऊया आपण x बरोबर 2 3 4, x बरोबर 2 3 4. चला तर या आपण समीकरण नंबर 2चा आपल्याला इथं सारणी पूर्ण करायचं आहे. मग x बरोबर काय घेऊया आपण, x बरोबर 2 घेऊया. x बरोबर 2, समीकरण काय आपलं y बरोबर 2x वजा 3. मग इथं xच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे 2 टाकायचं. इथं y बरोबर 2चं कॉमा गुणिले xची किंमत 2 वजा 3, म्हणून y बरोबर बे दोन्ही काय आलं 4 वजा 3, म्हणून y बरोबर 4 मधून 3 गेले 1 राहिलं. त्याचबरोबर काय आलं मग x बरोबर 2 असताना y बरोबर 1, म्हणजेच 2,1. आता पहा x बरोबर आपण 3 घेऊया, x बरोबर 3. तर समीकरण काय आपलं y बरोबर 2x वजा 3, y बरोबर 2 गुणिले xची किंमत इथं काय टाकायची आपल्याला 3 वजा 3, म्हणून y बरोबर 3 दोन्ही 6 वजा 3, म्हणून y बरोबर काय आलं 6 वजा 3. तर काय झालं 6 मधून 3 गेले 3 राहिले, म्हणजेच y बरोबर काय आलं 3 आलं. x बरोबर जर 3 असेल तर y बरोबर पण किती आलेलं आहे 3 आलेलं आहे, म्हणजेच काय आलं 3,3. पहा आता आपलं राहिलं x बरोबर 4 असताना y बरोबर काय येईल, मग y बरोबर समीकरण आपलं y बरोबर 2x वजा 3, 2x वजा 3 टाकून द्या किमती. मग y बरोबर 2 गुणिले x ची किंमत किती आहे 4 वजा 3, म्हणून y बरोबर 2 8 वजा 3, y बरोबर काय आलं मग 5, 8 मधून 3 गेले 5, म्हणजेच x बरोबर 4 असेल तर y बरोबर काय आलं 5. इथं टाकायचं x, y बरोबर 4,5. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने इथं आपण सारणी पूर्ण केलेली आहे. ही जी सारणी आहे आपल्याला इथं आलेखावर दाखवायची असते. आलेखावर दाखवण्याच्या अगोदर आपल्याला प्रमाण लिहायला विसरायचं नाही. प्रमाण म्हणजे काय लिहायचं, इथं दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक हे आपल्याला लिहायचं. त्याचबरोबर ही जे पहिला आपल्याला समीकरण आहे, पहिल्या समीकरणाच्या ज्या सारणीच्या किमती आहेत ते आपल्याला इथं भरायचे आहेत आणि समीकरणाच्या दुसऱ्या या समीकरणाची जी सारणी आहे ते पण भरायचे आहे आणि यांच्या जो छेदनबिंदू येईल ते आपलं उत्तर असणार आहे. उकल म्हणजेच काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे. पहा तर चला तर मग आता भरूया लगेचच. पहिला आपण घेऊया समीकरण 1 ची जी सारणी आहे ते. पहा इथं x बरोबर आपल्याला 0 दिलेली आहे आणि y बरोबर काय आलेलं आहे वजा 2 आलेलं आहे. x बरोबर काय आलेलं आपलं 0 आणि y बरोबर आपलं वजा 2 आलेलं आहे. पहा x म्हणजे ही आहे आडवी रेषा आणि y म्हणजे ही उभी रेषा आहे. x बरोबर काय आलेलं आहे आपलं वजा 2, x बरोबर वजा 2 x बरोबर काय 0, x बरोबर 0 आणि y बरोबर काय आलेलं आहे वजा 2, x बरोबर 0 y बरोबर वजा 2, म्हणजे इथं आलेलं आहे आपलं. इथं काय आलं 0, वजा 2. आपण इथं लिहूया 0, वजा 2 बा. त्यानंतर x बरोबर 1 तर y बरोबर 1, x बरोबर 1 तर y बरोबर किती आलेलं आहे 1, म्हणजे कुठं येणार आहे हे इथं x बरोबर 1 तर y बरोबर 1. पहा थोडं
खालीवरी होऊ शकतं इथं, कारण मी फळ्यावर काढतो आहे. तुम्ही जर आलेखावर काढाल तर हे उत्तर एकदम ॲक्युरेट येईल आपल्याला. त्यानंतर x बरोबर 2 तर y बरोबर 4. x बरोबर 2 आणि y बरोबर 4 कुठे येणार आहे हे? x बरोबर 2 आणि y बरोबर 4. हे पहा इथं x बरोबर 2 आणि y बरोबर 4 आलेला आहे. सॉरी, x बरोबर 2 आणि y बरोबर 4. x बरोबर 2 आणि y बरोबर कुठं आहे? 4 इथं आहे. x बरोबर 2 आणि y बरोबर 4. ही जे आपल्याला 3 बिंदू मिळालेले आहेत ते आपण काय करूया? एक रेषा ओढून घेऊया. थोडीशी मोठी काढूया. आता ही जी रेषा आहे ती कोणत्या समीकरणाची आहे ते लिहायला विसरायचं नाही आपण. ही रेषा कोणाची आहे? आपण लिहू शकतो y बरोबर 3x वजा 2 लिहा, किंवा हे समीकरण लिहा. कुणाची आहे? 3x वजा y बरोबर 2चं ही रेषा आहे. कुणाची? 3x वजा y बरोबर 2. त्याचबरोबर आता आपण समीकरण 2चा आपण ही रेषा काढूया. पहा, x बरोबर 2 आणि y बरोबर 1. x बरोबर कुठं आहे? 2 आणि y बरोबर 1. म्हणजे कुठं आलेला आहे? x बरोबर 2 आणि y बरोबर 1 इथं आलेला आहे. 2,1. पहा, x बरोबर 2 आणि y बरोबर 1 आहे. xचा 2 इथं आहे आणि yचा 1 इथं आहे. या दोघांचा छेदनबिंदू इथं येतो. त्याचबरोबर x बरोबर 3 आणि y बरोबर आपल्याला काय करायचं आहे? 3 काढायचं आहे. x बरोबर 3 आणि y बरोबर 3. हे पहा इथं x बरोबर 3 आणि y बरोबर 3. म्हणजे इथं लिहूया आपण 3,3. त्याचबरोबर काय दिलेलं आहे? x बरोबर 4 आणि y बरोबर 5. x बरोबर 4 आणि y बरोबर कुठं आहे? 5. हे इथं x बरोबर 4 आणि y बरोबर 5. आता ही जी रेषा आहे ते आपण ओढून घेऊया. ही जी रेषा आहे ते आपण खाली सरळ ओढून घेऊया. म्हणजे पाहूया आपण काय येतं उत्तर. आपण काय केलेलं आहे इथं? x बरोबर 2, y बरोबर 1, त्याचबरोबर x बरोबर 3, y बरोबर 3 पाहिजे आपल्याला. x बरोबर 3, y बरोबर 3, x बरोबर 4, y बरोबर 5. ही जी रेषा आहे ती जर आपण सरळ ओढून घेतली अशी, हा म्हणजे आपली काय झालेली आहे? तर रेषा चुकलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हा आलेख कोणाचा आहे? हा आलेख आहे 2x वजा y बरोबर 3चा आलेख आहे. आता या दोन रेषांचे छेदनबिंदू पहा कुठे मिळतात? हा इथे एक मिळाला, म्हणजेच इथे काय आला? yचा 5 म्हणजेच वजा 5 आणि xचा काय आलेला आहे? वजा 1. मित्रांनो, इथं 3x वजा y बरोबर 2चा एक रेषा आहे आणि 2x वजा y बरोबर 3ची एक रेषा आहे. या दोन रेषा कुठे एकत्र मिळालेत तेच आपलं उत्तर असतं. कुठे एकत्र मिळालेत मग? हे पहा, x बरोबर xची रेषा कुठं आहे? वजा 1 आणि y बरोबर वजा 5. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे? इथे लिहूया, छेदनबिंदूचे निर्देशक काय आलेलं आहे? x, y. म्हणजेच आधी x बरोबर लिहायचं. आधी आपल्याला x बरोबर किती आहे? वजा 1
आणि कॉमा y बरोबर काय आलेलं आहे -5. हेच आपलं फायनल उत्तर आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, इथं पाचवा आपल्याला समीकरण काय दिलेलं आहे 3x - 4y बरोबर -7, 5x - 2y बरोबर 0. आता या पद्धतीचं जे समीकरण आहे ते आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीनं सोडवायचं. या अगोदरची जी प्रश्न होती पहिला, दुसरा आणि तिसरा, चौथा, ही जी प्रश्न होती ते आपण कोणत्याही किमती घेऊन आपण सहज सारणी पूर्ण करत होतो. पण इथं आपल्याला मनानं घेऊन चालणार नाही, कारण उत्तर हे आपल्याला मग पॉईंटमध्ये येईल. पॉईंटमध्ये आल्यानंतर मग सारणीमध्ये आपल्याला भरते वेळेस थोडं अडचण निर्माण होईल. त्यासाठी आपण या पद्धतीचे प्रश्न कसे सोडवायची ते आपण पाहूया. पहा, आपल्याला पहिल्यांदा आपण काय करतो, ही जी समीकरण आहे पहिलं ते आपण y स्वरूपात घेऊया. काय आहे समीकरण, काय आहे इथं 3x - 4y, 3x - 4y बरोबर -7. हे जे समीकरण आहे आपण y स्वरूपात घेऊया. म्हणजेच काय y स्वरूपात म्हणजे काय, इथं 4y बरोबर -7 हे अधिक 3 आहे, इकडं झालं -3x, अधिक 3x काय केलं आपण इकडे केलं -3x. आता हे -4y नको आपल्याला, तर -4y काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण इथले पण चिन्ह चेंज करावे लागतील. म्हणजेच काय झालं इथं -4yचं काय झालं +4y बरोबर -7चं काय होतील +7 आणि -3xचं +3x. म्हणजेच आपल्याला काय झालं, आता इथं हे y जे आहे y आपल्या जागेवर हे आपण व्यवस्थित करून घेऊया आधी. म्हणजेच 4y बरोबर +3x घेऊया आणि हे +7. आता हे 4 जे आहे ते गुणाकारात आहे, तिकडं पाठवून देऊया आपण याला. म्हणजेच y बरोबर काय होईल मग 3x + 7 हे 4 गुणाकारातले इकडे आले भागाकारात. म्हणजेच y बरोबर आपलं काय आलेलं आहे समीकरण 1, y बरोबर 3x + 7 हे आपल्याला पहिलं समीकरण आलेलं आहे. ह्याला आपण देऊया समीकरण 1. आता या पद्धतीनं आपण हे जे समीकरण आहे एक घेऊन आपण सारणीमध्ये किमती भरू शकतो. आता किमतीमध्ये भरण्यासाठी एक इथं मोठा प्रश्न निर्माण होतो की आपण x बरोबर कोणती किंमत घेऊया. कारण x बरोबर जर आपण कोणतीही मनाने घेतली तर इथं उत्तर आपल्याला काय होईल पॉईंटमध्ये येईल. पण पॉईंटमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं सारणी पूर्ण करण्यासाठी खूप अडचणी निर्माण होतील. त्यामुळं डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही. आपण ॲक्युरेट उत्तर कसं काढायचं ते पाहूया. आता पहा, जर मी y बरोबर जर इथं 1 घेतलं तर काय होईल, मग जर y बरोबर जर 1 घेतली तर किंमत काय आहे 3x + 7 भागिले 4 बरोबर. काय होईल मग 3x म्हणजे काय घ्यायचं मला 1 + 7 भागिले 4 म्हणजेच 3 × 1 3 + 7 भागिले 4, 7 आणि 3 काय होतील 10 भागिले 4. आता 4 न 10ला पूर्ण भाग जाईल का, जाणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, अशी संख्या घ्यावी लागेल की आपल्याला 4 ने पूर्ण भाग गेली पाहिजे. पहिल्यांदा आपण एक जर आपण इथं जर ॲक्युरेट काढलं आपण उत्तर तर बाकीचं आपण सहज काढू शकतो. ते कसं काढायचं ते आता आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. पहा, आता आपण काय करूया, y बरोबर 1 तर येणार नाही. आपण काय करूया मग y बरोबर -1 घेऊन बघूया काय येईल. मग y बरोबर जर -1 घेतलं, y बरोबर -1 तर काय होईल मग 3 गुणिले x घेऊया आपण. 3 गुणिले x ची किंमत काय -1 मग काय होईल +7 भागिले 4 म्हणजेच 3 गुणिले 1 -3 +7 भागिले 4. आता अधिक वजा काय होईल, वजा होईल. 7 मधून आपल्याला 3 काढायचे आहेत. 7 मधून तर जर 3 केले तर किती राहतात आपल्याला 4 राहतील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आणि भागिले 4 बरोबर 4 भागिले 4 1 येईल. बघा, x बरोबर जर -1 घेतलं तर आपल्याला काय मिळालं, x बरोबर 1 येईल. त्यासाठी आपण काय करूया, x बरोबर -1 घेऊया. म्हणजे आपल्याला पहिली किंमत मिळाली. आता पहिली किंमत मिळाली की पुन्हा टेन्शन नाही आपल्याला. का, कसं करायचं ते सांगतो तुम्हाला एकदम सहज सोप्या भाषेत. डबल घेऊया आपण. x बरोबर काय घेऊया आपण -1. कसं घेतलं मित्रांनो, कळालं का. आपण काय घेतलं -1, कारण जर आपण -1 घेतलं तर 4 ने आपल्याला या समीकरणाला पूर्ण भाग चाल. त्यामुळे आपण काय करूया, x बरोबर -1. आता इथं पहा, ही सारणी भरण्या अगोदर आपण इथं एक्सप्लेन करूया. x बरोबर मी काय घेतो -1. मग समीकरण काय आहे, y बरोबर 3x + 7 भागिले 4 म्हणून y बरोबर 3 गुणिले x ची किंमत काय आहे -1 + 7 भागिले
4. म्हणून y बरोबर काय येईल मग 3 1 3 कसे 3 वजा 3 अधिक 7 भागिले 4. म्हणून y बरोबर काय आलं वजा अधिक वजा बाकी 3 मधून 7 मधून 3 गेले 4 राहिले आणि भागिले 4 बरोबर y बरोबर काय आलं 4 1 4. x बरोबर जर वजा 1 असेल तर y बरोबर काय आलं 1 आलं म्हणजेच वजा 1,1. आता पहिली जी किंमत आहे 1 ती आपण मिळाली. आता दुसरी कशी काढायची ते पहा विद्यार्थी मित्रांनो. दुसरी आहे टेन्शन घ्यायचं नाही. काय करायचं ही जी वजा 1 किंमत आलेली आहे ती वजा 1 आपल्याला ह्या छेदामध्ये इथं मिसळून टाकायची. छेदामध्ये किती आहे इथं 4 आहे त्याच्यामध्ये प्लस करायची. इथं जर 3 असलं तर 3 प्लस करून टाकायचं. 2 असले तर 2 प्लस करून टाकायचं. लक्षात घ्या काय करायचं इथं जे 4 आहे आणि आपल्याला जी किंमत आहे ती किंमत आलेली जी किंमत आहे ती किंमत आपण काय करायची याच्यामध्ये प्लस करून टाकायची. मग पहा प्लस करा किंवा मायनस केली तरी आपल्याला उत्तर येऊन जाईल. म्हणजेच काय करूया आपल्याला x बरोबर 1 आलेला आहे. मग आपण या 4मध्ये आपण काय करूया मध्ये प्लस करूया. 4मध्ये जर 1 आपण इथं -1 आहे काय आलेलं आहे x बरोबर 1 असता वजा 1 असताना y बरोबर 1 आलेला आहे. मग 4मध्ये जर काय करायचं आपल्याला हे वजा 1 करायचं आहे. 4मधून वजा 1 करा. 4मध्ये जर आपण 1 मिसळलं तरी चालतं पण वजा केले तरी चालेल. 4मधून 1 गेलं 3 म्हणजे x बरोबर 3 घ्यायचं आपल्याला. कळालं का तुम्हाला काय केलं आपण x बरोबर वजा 1 आहे ती किंमत काय केली आपण याच्यामध्ये प्लस करा किंवा मायनस करा. बरोबर 4मध्ये काय केलेलं आहे वजा 1 केलेलं आहे आपण. पहा डबल सांगतो हे जे 4 आहे त्याच्यामध्ये आपण प्लस काय केलेलं आहे वजा 1 असं करा किंवा वजा 1 करा किंवा मायनस प्लस 1 करा. 4मधून 1 गेलं काय राहिलं 3 राहिलं म्हणजे इथं 3 आलं. आता हे 3 आहे ते 4मध्ये प्लस करा. 4 अधिक 3 काय झालं 7. म्हणजेच x बरोबर आपल्याला काय घेता येईल वजा 1 3 आणि 7. समजलं आहे का तुम्हाला. डबल एकदा सांगतो आपण काय केलेलं आहे छेदस्थानी 4 आहे त्यामुळे आपण काय केलेलं आहे पहिल्यांदा आपण संख्या बघितली आपण की अशी संख्या की या समीकरणाला 4ने पूर्ण भाग गेला पाहिजे. मग आपल्याला काय मिळाली संख्या ती वजा 1. आता ही जी वजा 1 संख्या आहे ती 4मध्ये प्लस तरी करा किंवा मायनस तरी करा. मी काय केलेली आहे मायनस केलेली आहे. काय भेटलं मला 4मधून हे वजा 1 आपल्याला गेलं तर काय झालेलं आहे आपल्याला 3 मिळालेलं. त्याचबरोबर 4मध्ये आपण काय केलेलं आहे ही 3 जे मिळालेलं आहे ते मध्ये प्लस केलं 4 आणि 3 7 झालेलं. चला आता आपल्याला मिळालं x बरोबर 3 घेऊया. मग काय समीकरण y बरोबर 3x अधिक 7 भागिले 4 म्हणजेच y बरोबर 3x ची किंमत काय आलेली आहे 3 आलेली आहे. 3 गुणिले 3 अधिक 7 भागिले 4 म्हणून y बरोबर 3 त्रिक 9 अधिक 7 भागिले 4 म्हणून y बरोबर काय आलं 9 7 16 भागिले 4 म्हणून y बरोबर 4 चौक 16 y बरोबर काय आलेलं आहे 4. x बरोबर जर 3 असेल 3 असेल तर y बरोबर काय आलेलं आहे 4 म्हणजेच 3,4. त्याच पद्धतीनं आता पहा x बरोबर जर 7 घेतला आपण x बरोबर जर 7 घेतली किंमत आपण तर समीकरण काय आहे y बरोबर 3x अधिक 7 भागिले 4 म्हणून y बरोबर काय येईल मग 3 गुणिले x ची किंमत किती 7 अधिक 7 भागिले 4 म्हणून y बरोबर 7 त्रिक किती झाले 21 अधिक 7 भागिले 4 म्हणून y बरोबर 21 आणि 7 किती झाले 28 भागिले 4 म्हणून y बरोबर काय होईल मग 4 सक 24 4 सत्ते 28 म्हणजे y बरोबर काय आलेलं आहे 7. x बरोबर 7 y बरोबर पण 7 म्हणजे 7,7. पहा विद्यार्थी मित्रांनो आपण एकदम सहज आणि सोप्या भाषेमध्ये आपण बैठले की ही जी समीकरणे आहेत जिथं एक्सचा बी सहगुणक असेल वायचाही सहगुणक असेल त्यांचा आलेख पद्धतीने समीकरण सोडवताना त्यांची सारणी कशा पद्धतीने पूर्ण करायची. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. पहा लगेचच पाहूया समीकरण 2. समीकरण 2 काय आहे समीकरण 2 आपण इथं तयार करूया. काय दिलेलं आहे समीकरण 2 5x वजा 2y बरोबर 0. आता याला काय करायचं आपल्याला समजलं y स्वरूपात घ्यायचं. y स्वरूपात घेते वेळेस काय करूया वजा 2 आपल्या जागेवर हे 5x अधिक आहेत तिकडे झालं वजा 5x झाले काय झाले वजा 5x. आता हे वजा 2y नको आहे आपल्याला ह्याचे अधिक 2y करूया. अधिक 2y हे वजा 5xचं काय झालं अधिक 5x. आता हे y आपल्या जागेवर हे 5x आपल्या जागेवर हे 2 गुणाकारा तिकडे झाले
भागाकारात म्हणजे समीकरण 2 काय मिळालं आपल्याला, समीकरण 2 काय मिळालं, y बरोबर 5x भागिले 2. आता इथं पण सेम आपल्याला तसंच करायचं. पहिल्यांदा आपल्याला एक किंमत आपल्याला काढून घ्यायची आहे ॲक्युरेट. मग ती आपल्याला बाकीची जी किंमत एक जी किंमत मिळाली ती किंमत आपण पुढं जाऊन प्लस केलं तरी आपल्याला येऊन जाईल. पहिल्यांदा एक किंमत काढण्यासाठी आपण बघूया. 5 गुणिले जर आपण इथं पहा, 5 गुणिले इथं रफ काम करू आपण. 5 गुणिले जर आपण 0 घेतलं, 5 गुणिले 0 भागिले 2 केलं तर मी काय येईल इथं 5 0 0 भागिले 2 बरोबर काय येईल 0. म्हणजेच x बरोबर जर मी काय घेतलं तर आपलं 0 घेतलं तर y बरोबर काय येईल 0च येईल. बरोबर. जर x बरोबर जर 2 घेतली, 1 घेतला आपण, 5 गुणिले 1 भागिले 2 म्हणजेच 5 1 5 भागिले 2 म्हणजेच 5ला 2ने भाग जाणार नाही, म्हणजेच 1 घेतलं तर येणार नाही. 2 घेऊन बघूया आपण. 5 गुणिले 2 भागिले 2 म्हणजेच 5 2 10 भागिले 2 म्हणजेच 2 5 10. म्हणजेच x बरोबर जर 2 घेतलं तर आपल्याला किंमत 5 मिळत आहे. त्यामुळं आपण पहिल्यांदा काय करूया, आपण ही जी किंमत आहे x बरोबर 0 ती आपण घेऊया. x बरोबर काय टाकूया आता 0. कसं काय समजलं का तुम्हाला, x बरोबर 0 पाहिजे. आता x बरोबर 0 आहे तर समीकरण काय आपलं y बरोबर 5x भागिले 2. मग समीकरण आपल्याला टाकून द्या किंमत. 5 गुणिले x ची किंमत 0 भागिले 2 म्हणून y बरोबर 5 0 0 भागिले 2. 0ला 2 जर भाग दिलं तर काय येईल उत्तर y बरोबर 0. म्हणजेच x बरोबर 0 असेल तर y बरोबर पण काय येईल 0. म्हणजेच काय आलं 0, 0. आता पहा x बरोबर आपण काय घ्यायचं आता तुम्हाला कळालेलं आहे. काय करायचं, पहिल्यांदा जी किंमत काढली ती आपल्याला याच्यामध्ये एकदा प्लस करा किंवा मायनस करा. काय करूया आपण 0 अधिक 2 2. म्हणजेच x बरोबर काय घेऊया आता 2. मग x बरोबर 2 घेतली तर समीकरण काय येईल इथं आपल्याला y बरोबर 5x भागिले 2 म्हणून y बरोबर 5 गुणिले x ची किंमत 2 भागिले 2. y बरोबर 5 2 10 भागिले 2 म्हणजेच काय आलेलं आपल्याला उत्तर y बरोबर 2 5 10. x बरोबर 2 असेल तर y बरोबर काय आलेलं आहे 5. म्हणजेच 2, 5. आता पहा x बरोबर आता काय करायचं आपल्याला, ही जी 2 किंमत आलेली आहे ह्याच्यामध्ये प्लस करायची. 2 अधिक 2 किती आले 4. मग पहा x बरोबर 4, x बरोबर 4 असेल तर समीकरण आपलं काय y बरोबर 5x भागिले 2 म्हणजेच y बरोबर 5 गुणिले 4 भागिले 2 म्हणून y बरोबर 5 चौक 20 भागिले 2 बरोबर y बरोबर काय आलं 10. x बरोबर जर 4 असेल तर y बरोबर 10 म्हणजेच काय आलं 4, 10. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सहज आणि एकदम सोप्या भाषेमध्ये आपण ही सारणी पूर्ण केलेली आहे. याच्यासाठी एक लाईक तो बनत आहे. विद्यार्थी मित्रांनो लाईक करायला विसरू नका. पहा एकदा पाहून घ्या आपण ही सारणी कशा पद्धतीनं भरलेली आहे ते. आता ही जी सारणी आहे ती आपण आलेख कागदावर आपण उतरून घेऊया. मी इथं फळ्यावर काढतो आहे त्याच्यामुळं आलेख हा ॲक्युरेटच येईल असं काही नाही. तुम्ही जर ह्याच्यावर सराव केला आलेख कागदावर तर तो नक्कीच एकदम ॲक्युरेट येईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा समीकरण 1 चा जी रेष आहे ती पाहूया आपण. समीकरण 1 काय आहे 3x y बरोबर 3x अधिक 7 भागिले 4. ह्याचा x बरोबर आपल्याला -1 आणि y बरोबर काय दिलेलं आहे 1 दिलेला आहे. पहा हे इथंपर्यंत पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा व्यवस्थित समजलं आहे का तुम्हाला. त्यानंतर आपण पाहूया ही जे आलेख आहे ते कसं आपण सोडायचं ते. पहा काय x बरोबर -1 y बरोबर 1. x बरोबर काय घ्यायचं आहे -1 आणि y बरोबर काय घ्यायचं आपल्याला 1 घ्यायचं आहे. x बरोबर -1 आणि y बरोबर 1. समजते का. x बरोबर आपल्याला -1 आणि y बरोबर 1. कुठं आहे x, कुठं आहे x ची रेषा आपल्याला इथं आहे x ची आणि y ची कुठं आहे इथं. x बरोबर -1 आणि y बरोबर 1 हे इथं. म्हणजेच काय येईल आपल्याला x बरोबर -1 आणि y बरोबर 1. इथं लिहूया आपण -1, 1. पहा x बरोबर 3 y बरोबर 4.
एक्स बरोबर आपल्याला काय करायचं इथं 3 आणि वाय बरोबर काय करायचं आपल्याला 4. एक्स बरोबर 3 आणि वाय बरोबर 4. हे पहा इथं 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 एक्स बरोबर 3 आणि वाय बरोबर 4 म्हणजेच कुठे येईल इथं. इथं लिहा एक्स बरोबर 3 3,4. ओके. त्यानंतर आपल्याला एक्स बरोबर 7 वाय बरोबर पण 7. एक्स बरोबर 7 आणि वाय बरोबर कुठे येईल 7. हे एक्स बरोबर 7 आणि वाय बरोबर 7. एक्स बरोबर 7 वाय बरोबर 7 7,7. ही जी रेषा आहे ते आपण ओढून घेऊया. अशा छान पद्धतीनं ही रेषा अशी ओढून घ्यायची. पहा मी फळ्यावर काढत असल्यामुळं थोडं मागं पुढं होऊ शकतं पॉईंट इकडं तिकडं, पण तुम्ही याचा जर सराव केला तर नक्कीच तुम्हाला छान पद्धतीने येईल. आता ही जी सारणी ही जी रेषा आहे ती कुणाची आहे ते लिहून टाका. 3x - 4 बरोबर -7 ची आहे. ते लिहून टाकायचं 3x - 4y बरोबर -7 आणि असं मस्त बॉक्स करायचं म्हणजे तपासणाऱ्याला आपल्याला काय होईल एकदम आकर्षक वाटेल. 3x - 4y बरोबर -7. आता आपल्याला कुणाचे काढायचं आहे समीकरण 2 ची रेषा काढायची आहे. पहा काय आपल्याला x बरोबर 0 y बरोबर 0 म्हणजे इथे येईल 0,0. x बरोबर 2 y बरोबर 5. x बरोबर 2 आणि y बरोबर कुठे येईल 5. हे झालं x बरोबर 2 आणि y बरोबर 5. इथे लिहू आपण 2,5 2,5 हा बरोबर आहे. त्यानंतर x बरोबर 4 y बरोबर 10. x बरोबर 4 आणि y बरोबर 10 कुठे येईल हे इथं. म्हणजेच काय येईल इथं x बरोबर 4 y बरोबर 10. x बरोबर 4 आणि y बरोबर 10 ते लिहितो मी 4,10. ही जी रेषा आहे ती आपण अशी सरळ ओढून घेऊया. हे पहा आता हा जो आलेख आहे तो कोणाचा आहे 5x - 2y बरोबर 0. आता पहा मित्रांनो हे जे दोन रेषा आहेत ते एकत्र कुठं मिळतात ते पहा. पहा x ची जी आहे किंमत ते कुठं मिळाली हो का इथं. हे दोन रेषा कुठं मिळाल्यात एकत्र हे पहा इथं आहे. तोच आपलं उत्तर असणार आहे. हे जे छेदनबिंदू आहे तेच आपलं उत्तर आहे. x बरोबर काय आलं मग इथं x बरोबर 2. आता मी इथं फळ्यावर काढल्यामुळं थोडंफार मागं पुढं होऊ शकतं. x बरोबर 2 आणि y बरोबर 3 आणि 2च्या मध्ये आलेली आहे ही रेषा म्हणजे y बरोबर काय येईल 2,5. म्हणजेच आपलं उत्तर आलं छेदन बिंदूचे निर्देशक छेदनबिंदूचे जे निर्देशक आहेत ते काय आलेले आहेत आपले x, y. x बरोबर किती आलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला 6वा प्रश्न पाहायचा आहे. काय सांगितलं आपल्याला 2x - 3y बरोबर 4 आणि 3y - x बरोबर 4 अशी आपल्याला दोन समीकरणे दिलेली आहेत. ते समीकरण आपल्याला इथं आलेख पद्धतीनं सोडवायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल समीकरण 1 साठी पहिल्यांदा आपल्याला इथं समीकरण 1 घ्यावं लागेल. त्यासाठी आपण काय समीकरण 1 घेण्यासाठी हे पहिल्यांदा हे समीकरण घेऊया. काय इथं 2x - 3y बरोबर किती आहे 4. याला काय करूया आपण विद्यार्थी मित्रांनो याला y स्वरूपामध्ये घेऊया जेणेकरून आपण जे या सारणीमध्ये किमती भरणार आहोत ते एकदम ॲक्युरेट येतील आणि आपल्याला आलेख काढायला सुद्धा एकदम सोपं जाईल. त्यासाठी आपण काय करूया हे जे समीकरण आहे ते y स्वरूपामध्ये घेऊया. म्हणजेच कसं घ्यायचं y स्वरूपामध्ये हे पहा 3y बरोबर 4 हे 2x अधिक आहेत तिकडे गेले -2x झाले
म्हणजेच हे -3y नको आपल्याला, +3y करण्यासाठी आपल्याला सगळ्यांची चिन्ह बदलावी लागतील. म्हणजेच काय झालं इथं 3y बरोबर हे 4, हे +4चं काय झालं -4 आणि -2x +2x. म्हणजेच 3y बरोबर -4 +2x झालेलं आहे. आता काय करूया आपण याला व्यवस्थित करून घेऊया. 3y बरोबर काय होतील +2x हे -4 आधी x घेतला आपण नंतर स्थिर पद घेतलेलं आहे. आता जे हे y आहे हे y आपल्या जागेवर हे 3 गुणाकारातले पलीकडे जातील, काय होतील भागाकारामध्ये 2x - 4 भागिले 3. म्हणजे आपलं समीकरण काय झालेलं आहे तयार, y बरोबर 2x - 4 बरोबर 3. हे झालं समीकरण नंबर 1. या पद्धतीने हे झालं समीकरण. त्याच पद्धतीने आपण आता ही सारणी पूर्ण करूया, x y आणि x, y. ही जी सारणी आहे आपण ती पूर्ण करूया. पहा इकडं पहा. आता या अगोदरच्या आपण आपण जे हे समीकरण घेतलेलं आहे त्या समीकरणामध्ये आपण ह्या सारणीमध्ये कोणतीही किंमत घेतली तरी आपल्याला चालत होती, मनाने घेतली तरी. पण इथं काय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं मनाने घेऊन किमती चालणार नाहीत. कारण इथं जर आपण मनाने किमती घेतल्या तर कदाचित हे आपल्याला जे सारणीमध्ये जे उत्तर आहे ते काय येऊ शकतं, दशांशामध्ये येऊ शकतं. मग ते पॉईंटमध्ये आल्यानंतर ते आपल्याला काय होईल, इथं सारणीमध्ये किमती ज्यावेळेस आपण भरतो त्यावेळेस आपल्याला अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते आणि आपल्याला कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. त्यामुळं काय करायचं, इथं जी किमती घेणार आहोत ते आपल्याला एकदम ॲक्युरेट घ्यायच्या. त्यामुळंच आपण हे जे समीकरण आहे y स्वरूपात घेतलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, एक्सची किंमत अशी घ्यायची आहे की ती आपल्याला 3 पूर्ण भाग गेली पाहिजे. म्हणजे कसं, पहा इकडं, म्हणजे एक्सची किंमत आपल्याला अशी घ्यायची आहे. जर मी एक्सची किंमत जर मी 1 घेतली म्हणजेच कसं 2x - 4 भागिले इथं किती आहे 3 आहे. म्हणजेच एक्सची किंमत जर मी इथं किती घेतली 2 गुणिले एक्सची किंमत जर 1 घेतली तर काय होतं आहे 2 गुणिले 1 भागिले 3, 2 गुणिले 1 - 4 भागिले 3, बेक बे -4 भागिले 3. म्हणजेच 2 मधून 4 जात नाही, 4 मधून 2 गेले, -2 भागिले 3. आता 3 -2ला भाग जाईल का, नाही जाणार. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, इथं जी एक्सची किंमत आहे ती आपल्याला, ही जी संख्या आहे ती आपल्याला ॲक्युरेटच घ्यावी लागेल. मग काय करूया आपण, एक्स बरोबर काय करूया 0 घेऊन बघूया. एक्स बरोबर जर मी 0 घेतलं तर समीकरण काय इथं 2x - 4 भागिले 3 बरोबर 2 गुणिले एक्सची किंमत किती आहे 0 - 4 भागिले 3. 2 गुणिले 0 काय झालं 0 - 4 भागिले 3. म्हणजेच 0 मधून 4 गेलं, काय राहिलं 4 भागिले 3. इथं बघा एक्स बरोबर जरी आपण काय घेतलं 0 घेतलं तरी उत्तर काय येणार आहे आपल्याला 4/3. म्हणजेच 4ला 3 भाग जाईल का, नाही जाणार. त्यासाठी आपल्याला आणखी एक संख्या हुडकावी लागेल की इथं पूर्ण 3 पूर्ण भाग गेलेला पाहिजे. त्यासाठी आपण काय करूया, एक्स बरोबर आपण काय करूया, आता इथं काय घेतलं होतं आपण 0, इथं काय घेतलं होतं 1. आता एक्स बरोबर काय घेऊन बघूया, एक्स बरोबर -1 घेऊन बघूया. एक्स बरोबर जर आपण -1 घेतलं तर समीकरण काय तयार होईल, काय झालेलं आहे y बरोबर 2x - 4 भागिले 3. 2x - y बरोबर 2x - 4 भागिले 3. म्हणून y बरोबर काय येईल मग 2 गुणिले एक्सची किंमत काय येईल -1 - 4 भागिले 3. म्हणून y बरोबर बेक बे वजा काय येतील बेक बे -2 आणि हे -4 भागिले 3. म्हणून y बरोबर काय येईल मग वजा अधिक 4 आणि 2 -6 भागिले 3. म्हणून y बरोबर काय येतील, y बरोबर 3 2 6 म्हणजेच -2. एक्स बरोबर जर आपण -1 घेतलं तर आपल्याला किंमत इथं पूर्ण संख्या मिळालेली आहे, म्हणजेच ॲक्युरेट मिळालेली आहे. एक्स बरोबर जर -1 असेल तर y बरोबर -2. म्हणजेच आपण इथं काय घ्यायला पाहिजे मग, एक्स बरोबर जर 1 असेल, एक्स बरोबर जर -1 घेतली तर y बरोबर काय मिळाली आपल्याला किंमत -2. आता ही जी किंमत आहे आपण इथं लिहून घेऊया. एक्स बरोबर हे आपण पुसून टाकतो, हे रफ काम केलेलं आपण. पहा पहिल्यांदा एक जर किंमत आपल्याला घेतली तर आपल्याला पुन्हा टेन्शन नाही, कारण आपल्याला पुढची जी सारणीमध्ये आहे किमती ते आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने घेता येतील. कसे काय, पहा एक्स बरोबर जर आपण काय घेतलं इथं एक्स बरोबर -1 घेतलं तर समीकरण काय आहे y बरोबर 2x - 4 भागिले 3.
म्हणून y बरोबर काय येते देत आपल्याला 2 गुणिले xची किंमत किती घेतली आपण -1 वजा 4 भागिले 3 पा y बरोबर बेक बे आणि हे वजा 2 आणि हे -4 भागिले 3 म्हणून y बरोबर काय आलं मग बे हे वजा काय होतील अधिक 4 आणि 2 किती झाले 6 हे -6 भागिले 3 म्हणून y बरोबर काय आलं मग 3 दोन्ही 6 आणि हे वजाचं 2 म्हणजेच y बरोबर 2. x बरोबर जर आपण -1 घेतले तर y बरोबर काय झालं -2. मग इथे लिहायचं x, y बरोबर आधी xचं लिहायचं -1, -2. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा एक किंमत मिळवणं आपल्याला थोडंसं अवघड आहे. पुन्हा आपल्याला काय एकदम सोपं आहे. ते कसं करायचं आपण या अगोदरच्या 5व्या समीकरणामध्ये पाहिलेली आहे. काय पाहिलं आपण, जर छेदामध्ये जी संख्या आहे ती संख्या आपण काय करायची, ही x बरोबर जी किंमत मिळालेली आहे पहिल्यांदा आपल्याला ती एकदा ॲड करून बघायची आपल्याला. म्हणजेच काय, ही -1ची जी किंमत आहे -1 ही किंमत काय करायची, इथं छेदामध्ये किती आहे 3 आहे त्याच्यामध्ये प्लस करून बघूया आपण. वजा अधिक वजा बाकी 3 मधून 1 गेलं 2. म्हणजेच काय घ्यायचं आता पुढची किंमत 2. पहा हे 2 कसं आलं समजलं का. परत एकदा सांगतो. आपण काय केले, आपण x बरोबर -1 ची किंमत आहे ते आपल्याला पहिल्यांदा शोधली. त्यानंतर आपण काय केलं, ह्या छेदामध्ये जी 3 आहे ती संख्या काय केली ह्या -1 मध्ये आपण मिसळलेली आहे. म्हणजेच -1 अधिक 3 काय झालं 2. आता हे जे 2 आलेलं आहे त्याच्यामध्ये काय करायचं, हे छेदामधली 3 संख्या आहे ती प्लस करायची. म्हणजेच काय झालं 3 आणि 2 5. म्हणजे पुढची संख्या काय मिळाली आपल्याला 5. हे पहा विद्यार्थी एकदम सोप्या पद्धतीनं आपल्याला हे करता येईल. आता आपल्याला पुढच्या संख्या मिळालेल्या आहेत, लगेच घेऊन टाकूया आपण. x बरोबर जर 2 असेल तर y बरोबर काय येईल मग, y बरोबर 2x - 4 भागिले 3. म्हणून y बरोबर 2 गुणिले x ची किंमत टाकून द्या इथं. x बरोबर किती आहे 2 - 4 भागिले 3 म्हणून y बरोबर 2 दोन्ही 4 आणि हे -4 भागिले 3 म्हणून y बरोबर 4 - 4 काय झाले 0 भागिले 3. आता शून्याला जर 3 ने जर भागलं तर काय येईल उत्तर 0. म्हणजे x बरोबर 2 तर y बरोबर 0 काय आलं 2,0. पहा आता x बरोबर 5. हे 5 कसं आलेलं आहे तुम्हाला समजलं. आपण 5 हे काय केलेलं आहे, हे 2ला आपण काय केलेलं आहे 3 मध्ये प्लस केलेलं आहे. 3 आणि 2 5 आलेलं आहे. आता पहा x बरोबर जर मी 5 घेतले समीकरणामध्ये तर समीकरण काय, y बरोबर 2x - 4 भागिले 3 म्हणून y बरोबर काय आलेलं आहे 2 गुणिले x ची किंमत किती घेतली आपण 5 - 4 भागिले 3 म्हणून y बरोबर 2 पंचे 10 - 4 भागिले 3 म्हणून y बरोबर 10 मधून 4 गेले 6 राहिले भागिले 3 आणि y बरोबर काय आलेलं आहे मग 3 दोन्ही 6. x बरोबर जर 5 तर y बरोबर काय आलेलं आहे 2 म्हणजेच 5,2. या पद्धतीने आपण समीकरण 1 ची जी सारणी आहे ते आपण पूर्ण केलेली आहे. आता पाहूया समीकरण 2 ची सारणी. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं समीकरण जे 2 दिलेलं आहे आपल्याला ते काय करून घ्यावं लागेल, आपल्याला पहिल्यांदा y स्वरूपामध्ये घ्यावं लागेल. y स्वरूपात काय घ्यायचं तर तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. y स्वरूपात यासाठी घ्यायचं आपल्याला की जे आलेख पद्धतीने आपल्याला जे समीकरण काढायचं आहे ते आपल्याला इथं दशांशामध्ये न येता ते आपल्याला उत्तर पूर्ण संख्येमध्ये यायला पाहिजे. आता समीकरण 2 काय आहे इथं 3y - x बरोबर 4. 3y - x बरोबर 4. ह्याला काय करूया आपण पहिल्यांदा y स्वरूपात घेऊया. म्हणजेच काय पहा 3y बरोबर हे 4 आपल्या जागेवर आणि हे -x बरोबर चिन्हाच्या पलीकडे टाकून द्या. 3y बरोबर हे 4 आपल्या जागेवर हे -x आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक x म्हणून आपण काय करूया 3y बरोबर आधी x घ्या नंतर हे 4 म्हणजेच y बरोबर काय येईल मग हे x अधिक 4 हे 3 गुणाकारात इकडे आले भागाकारात. काय होईल समीकरण तयार मग y बरोबर x अधिक 4 भागिले 3. पहा हे पहिल्यांदा नीट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपण y स्वरूपामध्ये हे जे समीकरण आहे कशा पद्धतीनं आपण आणत आहोत. हे झालं समीकरण नंबर 2. पहा इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे का. काय आलेलं आहे आपल्याला समीकरण y बरोबर x अधिक 3 भागिले 4. इथं पण सेम आपल्याला पहिल्यांदा सारणी करायचं आहे. आपल्याला सारणी करते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, इथं ज्या किमती आहेत x किंवा yच्या ते आपल्याला मनानं घेऊन चालणार नाहीत. कशामुळे चालणार नाहीत,
कारण जर आपण मनाने किमती घेतल्या तर त्या किमती कदाचित पॉईंटमध्ये येऊन आपलं आलेख हे काय करू शकतं, चुकू शकतं. त्यासाठी आपल्याला इथे जे एक्सच्या किमती आहेत ते आपल्याला एकदम ॲक्युरेट आले पाहिजे. मग आपण काय करूया, एक्स बरोबर घेऊन बघूया, रफ काम करूया आपण. एक्स बरोबर जर समजा मी 1 घेतलं तर काय येईल मग, 1 + 4 भागिले 3 म्हणजे 4 आणि 1 5, 5ला 3 भाग जाईल का, नाही जाणार, बरोबर. मग आपण काय करूया, एक्स बरोबर 2 घेऊन बघूया. म्हणजेच काय आलं, 2 + 4 भागिले 3 म्हणजेच 4 आणि 2 6 भागिले 3 म्हणजेच 3 1 3, 3 2 6 म्हणजेच एक्स बरोबर जर 2 घेतलं तर आपल्याला एकदम ॲक्युरेट येईल. त्याबरोबर अगोदर आपण आणखी 2पेक्षा लहान संख्या घेऊन बघूया. 1 तर आलेलं नाही, 0 घेऊन बघूया आपण. 0 मग काय होईल इथं, 0 + 4 भागिले 3 म्हणजेच काय येईल इथं, 0 + 4 काय होईल मग, 4 भागिले 3, हे पण भाग जाणार नाही. वजा घेऊन बघूया. एक्स बरोबर जर मी वजा 1 घेतलं तर काय येईल मग इथं, एक्स + 4 भागिले 3 आहे म्हणजेच काय येईल मग, वजा 1 + 4 भागिले 3 म्हणजेच काय इथं, वजा 1 वजा अधिक वजा बाकी 4 मधून 1 गेले, 3/3 बरोबर 1 म्हणजेच एक्स बरोबर जर आपण वजा 1 घेतली, सहसा छोटी संख्या घ्यायची, त्यामुळं आपल्याला आलेख काढायला पुढं परेशानी होणार नाही. त्यासाठी आपण काय करूया, आपण एक्स बरोबर वजा 1 घेऊया. बरोबर, कसं केलं आपण, एक्स बरोबर वजा 1 ही आपण पहिल्यांदा शोधली आपण किंमत, एक्स बरोबर वजा 1 घेतली. आता पहा, आता पुढची किंमत काढण्यासाठी आपल्याला एवढी कष्ट घ्यावे लागणार नाहीत, कारण एक जी किंमत आहे पहिल्यांदा एक किंमत काढण्यासाठी आपल्याला हे थोडं अवघड जाईल. पण पहा इथं, एक्स बरोबर जर वजा 1 घेतले तर काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समीकरण काय, y बरोबर x + 4 भागिले 3 म्हणून y बरोबर काय येतील, एक्सच्या ठिकाणी काय टाकायचं आहे, वजा 1 + 4 भागिले 3 म्हणून y बरोबर काय आलं आपलं, वजा अधिक वजा बाकी 4 मधून 1 गेलं, 3 राहिले, 4 मधून 1 गेले की 3 भागिले 3 म्हणून y बरोबर काय आलं, 3 1 3 म्हणजे x बरोबर वजा 1 असेल तर y बरोबर काय येईल आपल्याला इथं 1 म्हणजेच 1,1. त्याच पद्धतीने आता आपल्याला पुढची जी आहे, आता ज्या 2 किमती आहेत ते आपण भरून घेऊया. आपण आता काय करायचं आपल्याला, ह्या वजा 1 जी आहे ते या छेदामध्ये आपल्याला प्लस करायचं आहे. वजा 1 + 3 किती होतील, 2 होतील. पाय वजा 1 मध्ये काय करायचं आहे आपल्याला, हे जे 3 आहे इथे 3 आहे म्हणून आपण 3 प्लस करायचे. इथं जर 4 असले तर मी 4 प्लस केले असते, 5 असले तर 5 प्लस केले असते. मग आपण काय करूया, हे जे 3 आहे ते प्लस करूया, वजा अधिक वजा बाकी 3 मधून 1 गेले काय होतील मग 2, म्हणजे इथं 2 आलेलं आहे. आता या 2 मध्ये हे 3 प्लस करा, पुढची संख्या मिळाली आपल्याला, काय आलेलं आहे 5. म्हणजेच तुम्हाला समजले असेल आता की एकदम सोप्या पद्धतीनं सारणीमध्ये पुढची संख्या कशा पद्धतीनं घ्यायची. एवढी मेहनत करतो विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी, तर एक लाईक तरी तुम्हाला नक्कीच द्यावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो पहा इकडं, आता एक्स बरोबर जर आपण 2 घेतलं तर y बरोबर काय आपल्याला, y बरोबर x + 4 भागिले 3 म्हणून y बरोबर काय येईल मग, एक्सच्या ठिकाणी 2 + 4 भागिले 3 म्हणून y बरोबर काय येईल इथं, 4 आणि 2 6/3 म्हणून y बरोबर काय आलं, 3 2 6. एक्स बरोबर जर 2 असेल तर y बरोबर पण काय आलेलं आहे 2 म्हणजे 2,2. पहा इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता शेवटचं आपल्याला राहिलेलं आहे, एक्स बरोबर जर 5 असेल, एक्स बरोबर जर 5 घेतलं तर समीकरण काय आहे आपलं, y बरोबर x + 4 भागिले 3 म्हणून y बरोबर 5 + 4 भागिले 3 म्हणून y बरोबर 5 आणि 4 9/3 y बरोबर काय आलेलं आहे 3 त्रिक 9. एक्स बरोबर जर 5 असेल तर y बरोबर काय आलेलं आहे आपल्याला 3. पहा एक्स बरोबर जर 5,3 ते टाकून द्यायचे. अशा पद्धतीने आपण ही सारणी पूर्ण करू शकतो. पहा आता ही जी सारणी आहे आपल्याला कुठं आलेखामध्ये आपल्याला काय करायचं, इथं आलेख कागदावर इथं काढायची आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीनं येणार आहे ते. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे हे पहिलं जे आहे y बरोबर 2x - 4/3 ह्याचे जे समीकरण 1चा जे रेषा आहे ते आपल्याला पहिल्यांदा हे आलेख इथं काढून घ्यावं लागेल. मग आपण काढूया लगेच. x बरोबर काय आहे
एक्स बरोबर -1 वाय बरोबर -2. पहा एक्स म्हणजे हे आडवी रेषा आणि वाय म्हणजे ही उभी रेषा. एक्स बरोबर काय सांगितलेलं आपल्याला -1 आणि वाय बरोबर -2. एक्स बरोबर -1 आणि वाय बरोबर -2. हे पहा या दोघांचे छेदनबिंदू कुठे मिळालेले आहेत इथं. एक्स बरोबर -1 आणि वाय बरोबर -2. -1, -2 इथं लगेच टाकून द्यायचे आपल्याला निर्देशकाचे. -1, -2. आता पहा लगेच एक्स बरोबर 2 वाय बरोबर 0. एक्सचा 2 आहे आणि वायचा 0 म्हणजे कुठे येईल हे इथं. इथं लगेच टाकून द्यायचं काय एक्स बरोबर 2, 0 2, 0. त्याच पद्धतीनं एक्स बरोबर 5 वाय बरोबर 2. एक्स बरोबर 5 आणि वाय बरोबर काय येईल आपल्याला 2. हे पहा ह्या दोघांचा छेदनबिंदू कुठे आहे इथे मिळेल. एक्स बरोबर 5 आणि वाय बरोबर 2. 5, 2 इथे मिळतील आपल्याला. आता ही जी 3 बिंदू आहेत ते आपण ही एक रेषा काढूया त्याची. पहा तुम्ही जे आलेख कागदावर काढणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम ॲक्युरेट पद्धतीने येईल. मी इथं फळ्यावर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्ही पण याचा सराव करावा. आता ही जी रेषा आहे ती कुणाची रेषा आहे ते लिहून ठेवायचे. कोणते 2x - 3y बरोबर 4. कुणाची रेषा आहे इथे लिहूया आपण. 2x - 3y बरोबर 4 चा ही आलेख आहे. त्यानंतर आपण लिहूया आता दुसरी जी समीकरण 2 आहे त्याचा आलेख काढूया. हे आपण थोडं वाढवून घेऊया. हां आता आपल्याला काय करायचं आहे एक्स बरोबर दुसऱ्या समीकरणाचा आपण रेषा आपल्याला काढून घ्याव्या आणि दोघांचा छेदनबिंदू म्हणजे आपलं उत्तर असेल. एक्स बरोबर -1 वाय बरोबर 1. एक्स बरोबर काय -1 आणि वाय बरोबर 1. कुठं आहे -1 आणि 1 इथं आहे. पहा एक्स बरोबर -1 आणि वाय बरोबर एक्स बरोबर -1 आणि वाय बरोबर 1 इथं लिहायचं. -1, 1. त्याचबरोबर एक्स बरोबर 2 वाय बरोबर 2. एक्स बरोबर 2 आणि वाय बरोबर 2 कुठं असणार आहे इथं आहे. एक्स बरोबर 2 आणि वाय बरोबर 2 इथं लिहूया आपण 2, 2. त्याच पद्धतीनं एक्स बरोबर 5 वाय बरोबर 3. एक्स बरोबर 5 आणि वाय बरोबर 3 कुठं आलेलं आहे हे इथं. बरोबर एक्स बरोबर 5 आणि वाय बरोबर 3 हे इथं खाली. इथं एक्स बरोबर 5 आणि वाय बरोबर 3 हे इथं लिहू आपण. एक्स बरोबर 5 आणि वाय बरोबर 3. पहा एक्स बरोबर 5 वाय बरोबर 3. 5, 3. आता ही पण आपण काय करूया ही जी रेषा आहे ती रेषा आपण व्यवस्थित काढून घेऊया. हे पहा आपण काढलेलं आहे. आता हा आलेख कुणाचा आहे ते आपण एकदा डिनोट करूया. हा आलेख कुणाचा आहे 3y - x बरोबर 4. कुणाचा 3y - x बरोबर 4 चा हा आलेख आहे. आता आपलं उत्तर काय आलेलं आहे हे दोन जे रेषा आहेत ते कुठं छेदनबिंदू मिळतो या दोन रेषांचा हे पहा इथं काय आलेलं आहे म्हणजे उत्तर हे का पहा इथं x बरोबर 8 आणि y बरोबर y बरोबर 4. म्हणजेच आपले छेदनबिंदूचे जे निर्देशक आहेत छेदनबिंदूचे निर्देशक काय आलेले आहेत x, y बरोबर. एक्सचा निर्देशक काय आलेला आहे 8 आणि वायचा काय आलेला आहे वायचा 4 म्हणजेच x, y बरोबर 8, 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही ही सराव करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर सराव केलात तर हे जे आलेख पद्धतीने आहे आपल्याला हातचे गुण आपल्याला
जाणार नाही. त्यासाठी अशा प्रश्नांचा आपण सराव करायला काय हरकत नाही. या पद्धतीने आपण सराव संच आपण 1.2 पूर्ण आपण पाहिलेलं आहे. आलेख पद्धतीनं कसं सोडवायचं. यासारखीच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच मॅथमॅटिकल गुरुजी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बाजूचं जे बेलचं बटन आहे ते पण दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले जे प्रत्येक व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. विद्यार्थी मित्रांनो, यापुढेही आपण नवीन व्हिडिओ आणणार आहोत. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कमेंट्स बॉक्समध्ये लिहायचं आहे की तुम्हाला कोणत्या पद्धतीचे आणि कोणत्या येतेचे व्हिडिओ पाहिजेत. त्यासाठी नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.